नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण मसाला राजमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर ही रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी आणि कमी साहित्यात होणारी आहे। तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपल्याला नेहमी तीच ती भाजी खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळेला चटपटीत आणि चमचमीत आपल्याला काहीतरी खायचं असतं, तर तुमच्यासाठी हा बेस्ट असा ऑप्शन आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी राजमा रात्रीच भिजत घातला होता। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला जर सकाळी बनवायचं असेल तर रात्री किंवा मग बनवायच्या 7 ते 8 घंटे आपल्याला याला पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे। तर याला आपण स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि आपण याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। तर इथे मी कुकर लावलेला आहे, तर आपण याच्या आता 3 शिट्ट्या करून घेऊयात। तर 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। हे पहा, आपला राजमा मस्त असा शिजलेला आहे। तुम्हाला दाखवते, हे पहा, मस्त असा शिजलेला आहे। छान असा 2 ते 3 शिट्ट्या लगेच होत नाही तो, तर कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या द्याव्याच लागतात। तर आता इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये एक मोठा मी कांदा कट करून घेतलेला आहे उभा। तेल घालायचं आणि कांदा चांगला असा परतून घ्यायचा। अद्रक आणि लसूण घालायचं आणि कमी गॅसवरती कांदा असा छान असा लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता यामध्ये थोडंसं खोबरं घातलेलं आहे, तर मी इथे बारीक कट करून खोबरं घेतलेलं आहे आणि काही मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत। तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतात। मसाले घातल्यानंतर मी इथे बारीक असा कट करून टोमॅटो पण घातलेला आहे। टोमॅटो याच्यामध्ये चांगला असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर तुम्हाला याच्यामध्ये आवडत नसेल टोमॅटो तर तुम्ही तेलामध्ये मसाल्यामध्ये जेव्हा आपण फ्राय करतो सगळा मसाला तिथे पण तुम्ही ॲड करू शकतात। आता इथे मी अशा पद्धतीने सगळं मिश्रण बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। जिरे घालायचे आहे, मोहरी घालायची आहे। जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे मसाल्याचं। तर हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं असं परतून घ्यायचं आहे। जेवढं आपण छान हे मिश्रण परतून घेऊ तेवढी भाजीला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे कमी गॅसवरती हे मिश्रण चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये काही मसाले घातलेले आहेत, तर इथे मी गरम मसाला 1 चमचा आणि लाल तिखट घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकतात। आता तिखट घातल्यानंतर पण आपल्याला इथे थोडा वेळ अजून असं चांगलं परतून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटं मसाले घातल्यानंतर याला चांगलं असं आपण परतून घेणार आहोत। आता आपण यामध्ये शिजवलेला राजमा घालायचा आहे। राजमा घातल्यानंतर पण याला 2 ते 3 मिनिटं चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे। पाणी यामध्ये शक्यतो गरमच घालायचं किंवा कोमट घालायचं, त्यामुळे भाजीला चव चांगली येते आणि वरती तरी पण येते। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी जास्त अशी घट्ट असते, पातळ अशी नसते। तर हे पहा, मी 2 मिनिटं झाकून ठेवलेलं होतं, छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये थोडासा मी वरतून किचन किंग मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा। तर तो ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर स्किप पण करू शकता। आणि आता कोथिंबीर घातलेली आहे, छान अशी उकळी आलेली आहे। हे पहा, मस्त आपली राजम्याची भाजी तयार झालेली आहे। अगदी कमी साहित्यात कमी वेळेत आणि झटपट अशी होते। तर आपण ही भाजी कधी पण करू शकतो। अगदी आपल्याला काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खायचं असेल त्यावेळेला, जेव्हा किंवा आपल्याला कधी सारखी पालेभाज्या खाऊन कंटाळा येतात, तर त्यावेळेला अशी ही राजम्याची भाजी आपण नक्कीच बनवू शकतो। तर ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा।
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया.